कोणत्या हेतूने गिरीश? त्यांचे सगळे सण कसे आहेत? भोगवर्धक आहेत, हे मला उत्तर हवं होतं. कारण त्यांच्या दृष्टिकोनातून सुख हे शरीराच्याच आश्रयाने आहे. शरीर म्हणजेच आत्मा आणि शरीराचं सुख म्हणजेच आत्म्याचं सुख. आणि म्हणून त्या शरीराला सुखी करण्याच्या हेतून त्यांनी वेगवेगळे सण, त्यांच्याकडे बघितलं तर एकच सण आहे, फार बघितले तर दोन. एक जीसस क्राइस्टचा जन्म झाला तेव्हाचा आणि एक गुड फ्रायडेचा, शेवटचा नाही, गुड फ्रायडे म्हणून मरून परत 13व्या दिवशी ती आला, असं त्यांच्याकडं आहे. व्यंतर होऊन आला असं जसं असं असे दोन. मग आता बाकीच्या वेळेस त्यांनी काय करायचं, असा प्रश्न पडला त्यांना. आणि मग सुरू झाली हॅपी ॲनिव्हर्सरी, हॅपी बर्थडे, हॅपी मदर डे, हॅपी फादर डे, असले कसले तरी डे सुरू करून करून कुठून तरी संसारात सुख शोधण्याचा प्रयत्न करायला लागला. त्याच्या पाठीमागचं कारणच स्पष्ट नाही. आणि मग कार्य विपरीतच होईल. कारण जर विपरीत असेल तर कार्य विपरीतच असेल. मनुष्य कुणी असला तो जन्माने महान असतो का कर्माने असतो? कर्म म्हणजे त्याने केलेलं जे विशेष कार्य, त्याचं नाव आता इथं कर्माचा अर्थ कार्य घ्यायचं. कार्य उत्कृष्ट केलं गेलं म्हणून त्याचा जन्म उत्सव साजरा केला. ते जन्मले नसते तर जे काही विशिष्ट कार्य दिसून येतं, त्यांच्या निमित्तात झालेलं कल्याणाचं ते दिसून आलं नसतं. म्हणून ते जन्म सण साजरे केले जातात. म्हणजे जन्मताना बघितलं तर काय त्यांनी काय केलं? जन्मला म्हणजे काय केलं त्यांनी, सांगा बरं. जन्म असं काय, असं काय त्यांनी काय भारी काम केलं काय जन्मला? म्हणजे जन्म तर आपल्या शास्त्रात पाप सांगितलं. जन्माला पाप म्हटले, मृत्यूला पुण्य म्हटले. म्हणजे महोत्सव धर्म. जन्म म्हणजेच दुःख ची परंपरा ची सुरुवात जन्म आहे खरं.
पण हे कळतं कुणाला असं अडचण. जन्म म्हणून जन्म झाला म्हणूनच मग जेवढं जे काही दुःख अनुभवायला येते ते जन्म झाल्यामुळंच आहे ना. पण हे बघत नाही आपण. काय झालं? लावलं होतं, लावला होता. आता तुम्ही काय उचलत नाही, आम्ही काय करू? मग काय झालं? काय झालं? हा, जरा श्वास घेता का? मी म्हणणार होतो बरं का आज आल्यावर तुम्हालाच पहिल्यांदा बसवा म्हणून सांगायला. म्हणजे भावना खूप प्रचंड झाली, तुम्हाला सांगा म्हणून सांगायचं. पण परत म्हटलं असू दे, लय लोक नाही, तू बस, तुमचा अपमान नको करायला, म्हणून मी सांगायला. बाप काय सांगताय? काय अजून सुद्धा वेळ सुरुवात? नाही नाही, चेष्टा नाही करत मी. जाऊन दे, कुठं जाऊन दे. चांगलं सांग, चाल जरा लोकांना काहीतरी मिळेल महावीर जयंतीचा लाभ. महावीरांचा जन्म झाला, त्यांना पुनर्जन्म नाही, कुणाला कळले का? आज कुणाला कळते का? म्हणून मी सांगत होतो ते की बाबा कार्य काय महावीरांचं. बौद्ध जयंती दिवशी ह्यांनी काय म्हणलं, अश्विनी सगळीकडे तीच डीजे, तुम्ही ऐकलं असेल का? म्हणजे काय संबंध अश्विनी नाचा आणि असा मला एक प्रश्न आला. म्हणजे कुठं काय त्याच्याशी अर्थार्थी काय संबंध आहे? म्हणजे त्यांच्या जन्माची महानता त्यांच्या कार्यावरूनच आहे ना, सिद्ध होत असताना त्यांचं कार्य दाखवायला पाहिजे ना, काय कार्य केलं त्यांनी. दलितांचा उद्धार केला म्हणजे काय केलं त्यांनी, काय त्रास केले जात होते, आणि मग त्यांनी काय केलं, आणि म्हणून मग तो उत्सव. ठीक आहे, उत्सव साजरा करण्याची एक सिस्टीम, पद्धती. मग ते त्या पद्धतीने आपल्याकडं पाळणा करून संध्याकाळी हलवणार तुम्ही. बायकांना आवड पाळण्याची, स्त्री पर्याय, उत्सव. अरे म्हणजे महावीर जन्म म्हणून पाळणा हलवल्यावर काय होईल? नाही, एक साधा प्रश्न आहे माझा, असं विचारतोय. काही म्हणजे विचारपूर्वक सगळ्या गोष्टी कराव्यात असं मला म्हणायचं. देखादेखी, उगाच ते आपल्या त्याची प्रतिकृती, नक्कल, काय आहे काय ह्याच्यातलं सायन्स, लॉजिक्स, धर्म, हे सगळ्या गोष्टी त्याच्यातनं शोधल्या पाहिजेत ना. ठीक आहे, मला पाळणा हलवल्याबद्दलचं काय हे नाही, पण काय कशासाठी ते करायचं आहे कार्यक्रम, कशासाठी करायचा, हा महत्वाचा मुद्दा प्रत्येकाच्या डोक्यात यायला पाहिजे का नको कार्यक्रम साजरा करताना. कुठलाही महोत्सव साजरा करायचा तर आपल्याला त्याच्या पाठीमागचं कारण समजलं पाहिजे, आणि ते कारण समजलं तर आपल्याला मग त्या कारणानुसार कार्य करायला पाहिजे. नुसतं कारण पण समजून उपयोग नाही. कारण समजलं तर
त्या कारणानुसार त्यांनी जे कार्य प्रगट केलं ते जन्मले, त्यांनी कोणतं काम केलं, मग मी जन्मलो तर मला कोणतं काम केलं पाहिजे हे आदर्श त्यांच्याकडनं घ्यायचे. त्याच्यासाठी हा उत्सव, म्हणून तर त्यांचा उत्सव साजरा केलाय. काम कोणतं केलं हा ह्याच्याकडे कोणाचं लक्षच नाही. जन्मलं म्हणजे काय झालं? मग आता उलटा एक प्रश्न झाला, समजा जर महावीर आहे ना जन्मले नसते तर काय झालं असतं? जन्मजयंती साजरी झाली नसते. काय हे उत्तर कसं वाटतं तुम्हाला सांगा? महावीर जन्मले नसते तर जन्मजयंती आम्हाला साजरी करता आली नसती, पाळणा हलवता आला नसता, साड्या नवीन घालता आल्या नसत्या, मिरवणूक काढता आली नसती. लॉजिक्स काय त्याच्याबरोबर? महावीर जन्मले नसते तर असं थोडस आपण विचार करून आज महावीर जयंती साजरी करणार, महावीरांचा जन्म झाला नसता. आता तुम्ही प्रत्येकाने एक कारण सांगायचं याच्यावर की महावीरांचा जन्म झाला नसता तर काय झालं असतं. रोज आता मी तुम्हाला सांगतो तर आज तुम्ही मला सांगा. माझा हा प्रश्न आहे, प्रश्न पडलाय. समजा महावीरांचा जन्म झाला नसता तर काय झालं. कुठं फिरायला गेलता का तुम्ही? मम्मी छान. मग माझा प्रश्न कळला ना? हा. मग मी आपलं तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं, मी म्हटलं महावीर जन्मले नसते तर जन्मजयंती साजरी करता आली नसते. मग काय हे उत्तर जर असं जर लॉजिक हे तू दिला आहे ना, कारण तसं एक सांगितलं का नाही तुम्हाला, माग 26 जानेवारीचं एक भाषण करायला एका माणसाला अचानक तिथं उभा केलं होतं. मग आता तिथं उभारल्यावर त्यांनी काय सांगावं? तिथं उभारून 26 जानेवारीचं भाषण आता करायचंय. उभारला, म्हणले 26 जानेवारी आज का साजरी करतात तुम्हाला माहिती आहे? कारण 25 जानेवारीला 26 जानेवारी साजरी करता येत नाही. आता असं उत्तर, ते झालं भाषण. आणि 27ला पण नाही, म्हणून 26 जानेवारीला 26 जानेवारी साजरी करायची असते. एवढं बोलून माझे मी 2 शब्द संपवले. कसं कसं वाटतंय मला? ऐकणाऱ्यांना पण किती छान वाटलं. तसं महावीर जन्मले नसते तर जन्मोत्सव साजरा करता आला नसता. अर्थ काय? जन्माचा उत्सव साजरा नसता करता आला तर काय झालं काय असतं? मग काय झालं असतं? जन्म नाही उत्सव साजरा केला तर काय फरक पडला असता? म्हणजे हे काही कारण होऊ शकत नाही की जन्मोत्सव साजरा करणं याच्यासाठी महावीरांचा जन्म झालाय का? हे आपल्याला महावीर जयंती दिवशी समजतंय का? हा माझा प्रश्न आहे सोनाली. आपल्याला उत्साह कशाचा? जन्मोत्सव साजरा करायचा. जन्मोत्सव अरे खरं आहे जन्मोत्सव साजरा, पण जरा श्वास घ्या. जन्मोत्सव साजरा करायचा आहे म्हणजे नेमकं काय करायचं याच्यावर नको विचार करायला. प्रभावना करायची हे याच्यात काय शंका नाही. प्रभावना तोच चांगली करू शकणार ज्याला कळलंय की यांचा जन्म का उत्सव साजरा करायचा. तो एकदम अशी प्रभावना करेल, मग तिथं बघणार नाही. सगळ्या गोर गरिबांना सगळं अन्न धान्य सगळं देऊन नुसतं सगळीकडे नुसतं त्या महावीर, आज महावीर जन्म महोत्सव आहे असं सगळ्या जनजनामध्ये कळलं पाहिजे ना. तुम्ही काय करता? नुसतं बँड वाजवून आणि फिरी काढून. त्यांनी बँड वाजवले, मस्त डीजे वाजवले, सगळं गोंधळ घातला. आम्ही काय केलं? खरोखर महावीर सगळ्या महावीर विचारात पोहोचवायचा होता आणि आम्ही महावीर म्हटलं ना, फक्त सगळ्याला माहिती आहे म्हणजे काढली गुजरातचा आहे, गुजरातचा काहीतरी कार्यक्रम आहे एवढंच. आणि सगळ्याला माहित असतं यांचं काय नसतं म्हणून. पोलीस सुद्धा म्हणते आम्हाला काय टेन्शन नसतं तुमचं कार्यक्रम असलं. तुम्ही काय करणार करून करून? तुम्ही व्यापारी, तुम्ही ना खर्च करणार आहे. हे प्रभावना करायची तर प्रभावना करण्याची पद्धत कशी पाहिजे?
का जी आपल्याला शक्य आहे. 4 प्रकारचं दान महावीरांनी सांगितलं, त्यापैकी कोणतं तरी दान देऊन महावीरांचा जन्मोत्सव नको साजरा करायला आपल्याला? आहार, अभय, औषध, ज्ञान. गरजवंतापर्यंत. ख्रिश्चन धर्म भारतात ना होता का, मला सांगा? कसा काय आला आणि पसरला? फ्री. त्यांनी काय केलं? शाळा फ्री, शिक्षण फ्री, कपडे फ्री, सगळं असं करत ते गरीब लोकांना जे पाहिजे ते म्हणणार हे धर्म भारी आहे राव ह्यांचा. हे लोकांना गरज पूर्ण करतायत माझी. आणि मग त्यामुळं सुरुवात तर अशीच होऊ द्या ना. तुम्हाला त्यांना तुम्ही सांगा लागला तू जीव आहे बरं का आणि तू शरीर राहू दे, तू खाणारा पिणार नाही, भूक लागली असली तर चिंतन कर, अनशन स्वभावी आहे. डॉक्टर बरोबर आहे का? ते असा बघत काय सांगतोय की पुढच्या गावाला जा म्हणणार. पुढच्या आपण महाराज आहे का? म्हणजे महाराजांचं कर्तव्य काय? महाराजांचं कर्तव्य करतील. त्यांना जे त्यांच्या योग्यतेने निष्परिग्रह ते थोडंच लोकांना त्यांच्या योग्यतेने करणार. म्हणून परवाच रामायणमध्ये गोष्ट वाचताना तिथं एक घटना सांगताना सांगितली की कोणी एक जीव असाच आहे ना, ते आता त्याचं नाव माझ्या लक्षात नाही, उदाहरण म्हणून त्याचं घेतलं होतं. त्या सुग्रीव ना का कोणीतरी असं, म्हणजे ते विद्याधर राजाने की आपण रावणाला जिंकू शकत नाही म्हणून असं काहीतरी सांगताना. असू दे, मला फक्त सांगायचं, मग तो रात्रीची वेळ होती, तो घरी निघाला होता मनुष्य, आणि रस्त्यामध्ये तिला एका घरामध्ये एक सुंदर स्त्री दिसली. सुंदर स्त्री दिसल्यानंतर त्याला ती आवडली आणि तो तिकडं निघाला. रस्त्यामध्ये एक मुनिराज बसलेले, माहिती आहे ती गोष्ट? सांगतो. मग रस्त्यामध्ये महाराज एक बसलेले ध्यानस्थ, त्यांचं सहज लक्ष गेलं आणि त्यांनी जाणलं की बाबा ह्याच्या मनामध्ये असे भाव आहे. वेळ रात्रीची, रात्री महाराज बोलतेत का? मग तरी त्या प्रसंगामध्ये महाराज रात्री बोलले. आता सगळेजण बोलतील असं काय नाही, तुम्हाला लक्षात घ्या. हो, आज ज्याच्या त्याच्या चारित्र मोहाचा उदय असतो कमी जास्त, आणि त्याच्या निमित्तात थोडंफार अतिचार वगैरे आणि हे सगळं दिसून येतं. कधी कधी त्याचं प्रतिक्रमण प्रायश्चित्त करताना पण दिसतात, ते पण आपल्या समोर ते नसतं. आणि मग कधी कधी असं होतं की हे असं कसं काय ते तसं काय असं वाटू लागतं. गिरीश, प्रसंग आपल्याला माहिती नसते, सगळे सामान्य कथानक असतं आपल्या समोर, मागचा पुढचा संदर्भ फार कमी माहिती असतो. एक रंगवून सांगण्याच्या दृष्टीनं काही गोष्टीच्या अपेक्षेने सांगितलेले असते. मग झालं. मग रात्री बोलायचं नसताना सुद्धा महाराज म्हटले की तू जे विचार करतोय ते चांगले नाहीत, कारण तू जिकडं चाललेला आहे ती स्त्री जी आहे ती कोण आहे तुला माहित आहे का? कोण आहे? वेश्याकडे जायला काय परमिशन लागते का? महाराज म्हणतील काय वेश्याकडे का जातोय म्हणून? कोण होत ते? त्याची आई होती. आई होती ती, आणि ती बाकीची घटना आहे. मग तो त्या आईला का ओळखत नव्हता, कसं काय झालं ते तुम्ही वाचा, अध्यात्मयोगी राम वाचा, नाही तर पद्मपुराण वाचा, त्याच्यात ते दिलेलं आहे. कथन रवी सेनाचार्यांनी दिलेलं आहे. जे महावीरांच्या ज्ञानात झळकलेलं आणि श्रेनिक राजाने विचारलेलं गौतम गंधरांना महावीरांना, त्या प्रश्नाच्या उत्तर दाखल पद्मपुराण आदिपुराण आलेले आहेत. महावीरांकडून आलेत बरं काही, असं समजा.
कारण आता दुसरं कोण सांगणार? एक कोडाकोडी वर्षापूर्वीच आदिनाथांचं चरित्र आणि हे मुनीसुरत्नाथाच्या काळात झालेले आहे ना, राम लक्ष्मण वगैरे यांचं चरित्र आतापर्यंत आपल्याला इथं 100 वर्षापूर्वीच 200 वर्षापूर्वीच म्हटलं तर नीट माहिती नाही इतिहास. हा सगळा एवढा जुना इतिहास आला कुठून? तर केवळ ज्ञानातून, म्हणून तो प्रामाणिक आहे. बाकी थोडाफार इकडे तिकडे जे काय तुम्हाला त्याच्यात रुची निर्माण होण्यासाठी त्या आक्षेपानुसार रचणं वेगळं, पण त्याच्यातला जो मूळ भाग आहे तो दिव्य ध्वनीतला आहे. आणि प्रथमान योग हे 12 अंगामध्ये येतं ना. मग काय सांगतो? काय झालं? हा आणि मग त्यांना ते म्हटले की ऍक्च्युली तसं बोलायचं नाही, काय नाही, पण सगळा तो अनर्थ टाळण्यासाठी त्यांनी त्या मनुष्याला सांगितलं. मग त्याला स्वतःची लाज वाटली आणि मग तो त्या राजाकडे म्हणजे त्या जन्मल्यानंतर एका राजाला जर मूल नव्हतं तिथं ते कसं तरी पोचला होता. ती सगळी घटना आहे असं. मग राजाला त्यांनी जाऊन विचारलं की खरोखर मी कोणाचा मुलगा आहे वगैरे. मग ते सांगितलं सगळं. कशासाठी सांगतो तुम्ही? हा, मुनींनी काय करायचं आणि आपण काय करायचं. म्हणजे मुनींनी त्यांचं जे योग्य त्यानुसार कार्य करते आणि श्रावक मात्र मुनींचं काम करायला लागले. तर चालतंय काय गिरीश? श्रावक आहात, गृहस्थ आहात, भूमिकेनुसार संसारात तुम्ही पाप करता आहात, पण धर्म करतानाच तुम्हाला लगेच पापाची आठवण येते. असं होतं नाही. धर्म करायला लागले की पहिल्यांदा पापाची आठवण. परंतु धर्म करत असताना कोणतंही पुण्य काम करा, पाप तिथं असतंच. आचार्याने असं लिहिलेलं आहे. कोणतंही पाप करा त्याच्यामध्ये पुण्य असतंच अंश. बहुलता फक्त त्याच्यात बघितली जाते आणि त्यानुसार, कारण कर्म बांधताना तर सगळेच बांधले जातात. 8ही कर्म बांधले जाते, 7ही कर्म बांधले जाते. प्रतिसमाज त्याच्यात पाप पुण्य दोन्ही आहेत. फक्त तुमचा वर्तमान परिणाम कसा आहे, त्यामुळे येणाऱ्या प्रकृती ज्या आहेत त्या विशेष शुभ आल्या तर त्याला शुभ म्हणून, सामान्य सगळ्या एक पूर्ण ह्याला मिळून प्रधानता कशाची आहे त्यानुसार त्याला शुभ म्हटलं जातं. त्याचा अर्थ सगळं शुभ असतं असं नसतं. कारण तुम्ही आता जरी शास्त्र ऐकला तरी ज्ञानावरण कर्म बांधताय का नाही? काय म्हणतो? बांधतो म्हणावंच लागते. 7 कर्म बांधतो प्रतिसमायला, असं मी नाही सांगितलं, देवानं सांगितलं. त्यामुळे पाप आपण आता बांधत नाही आहोत का? बांधतोय असं मला सांगा. पण संबंध भद्र आचार्याने सांगितलंय, सावध दिले शो बहुपुण्य राशी. चर्चा विषय पाहुडच्या आहे ना, पहिल्या भागामध्ये ती सारखी घेतलेली आहे. काय तुमचं मला अडचण कळत नाही राव दोघींची. विद्वानांची हीच अडचण आहे. मला तरी ती रुपाली बसली होती मागे त्यावेळेस म्हणतच होती, बायका चिकार बडबडते म्हटल्या खुर्चीवर बसले. आणि उल्हासबाई तुमच्याकडेच बघत होता म्हणून मला त्रास झाला. तुम्ही दोघी बोलला असं काय अडचण नव्हती. आणि उल्हासबाईचं लक्ष तुम्ही काय बोलताय, मी काय सांगतोय हा महत्वाचा मुद्दा नाही. तुमच्या दोघीची काय चर्चा चालली अशी खास? तुम्हाला शेवटी 5 मिनिटं का अगोदर 5 मिनिटं देऊ सांगा, म्हणजे देतो तुम्हाला बोलायला. मग सांगायचं काय होतं रे? म्हणजे पाप किती आणि पुण्य किती याच्यावर ठरलेलं असतं. बहुलता कशाची? मग श्रावक कार्य करताना, धर्म कार्य करताना पाप बांधत नाही, पण बहुलता कशाची आहे? धर्म करताना त्याचा हेतू काय, अभिप्राय काय? तर त्याचा अभिप्राय पापाचा नसतो आणि तो पाहून मग सगळी चर्चा होत असते. म्हणून म्हटलं आपण धर्म करायला लागल्यानंतर लगेच ह्याच्यात किती पाप आहे हे बघण्यापेक्षा ह्याच्यात धर्म किती आहे बघा. जसं एकालचे ट्रस्टीचं सांगितलं ना तुम्हाला उदाहरण, किती खर्चापेक्षा किती त्या ठिकाणी चांगली प्रभाव होणार हा महत्वाचा मुद्दा होता. प्रभावना किती होणार है ना. दातार बसलेत माग, अनुप म्हटलं तर देतय, त्याचं एका दिवसाच आहे ना, म्हणजे त्याने सांगितलं मला
एक दिवसाची विक्री किती होती ती मध्ये तुम्हाला सांग का? पाडव्याला किती त्यांनी हँडसेट विकले त्यांनी सांगितलं 1600 हँडसेट. किती? 1600. आता तुम्ही हिशोब करा, मी सांगत नाही. आणि सरासरी 30,000चा एक हँडसेट. 1600 गुणिले 30,000 किती रुपये होते बघा. मला नाही ते हिशोब आहे तेवढा. आणि एवढा एका दिवसाचा त्याचा सेल झाला. काय प्रफुल्ल. त्यामुळं दातार काय नाही, दाताराची चिंता करू नका तुम्ही. दातार तर आहेतच, म्हणजे तू स्वतःच आहे, तसं काय नाही. आणि मला एवढी नक्की खात्री, मी कालपासून चिंतन करतोय की पुढं पुढं सगळं जे थोडे शास्त्र स्वाध्याय करतील ना, त्यांना एकतर ते मुलांच्या अपेक्षेने बघितलं तरी एक एक मुलगा नाही तर एक एकच मुली. आणि नंतर मग ती सगळी एवढी मोठी स्टेट देणार कोणाला जाताना? तुम्ही सांग बरं. आणून कोणाला देऊन जाणार? आणि लेकीला देशील, देऊन देऊन देणार नाही असं नाही, पण राहिलेलं बाकी कोणाला द्यायचं? धर्मालाच देशील का नाही? हो, मला माहित आहे सगळेजण तुम्ही धर्मालाच घेऊन जाणार आहे. म्हणजे इतकं धर्माला मिळणार आहे नंतर तुम्हाला सांगतो, पण खर्च करणार कोण नसणार. असे कितीतरी मोठे ट्रस्ट वर्तमानामध्ये पण इतर लोकांचे आहेत की ज्यांच्याकडे पैसे आहेत पण कोण माणसंच नाही त्याचा उपयोग करणार. आपलंही तीच गती आहे. तुम्ही साठवताय, शेवटी मलाच मिळणार आहे ती. तुम्ही पाप करा आणि त्याचं फळ आम्ही बघणार, असं ते असं आहे. गणित तर असंच आहे. तुम्हाला काय मिळणार नाही त्याच्यात सुमित, माहित आहे तुम्हाला किती आबत असं. कारण एकच पोरगा आहे, माहित नाही अमेरिकेत गेल्यावर तू इथंच राहणार, नवरा बायको तुम्ही दोघं. आता ती डॉक्टर होते का काय व्हायचं त्याला, आणि समजा चांगला हुशार होऊन अमेरिकेत गेला, समजतो चुकून गेला, तिथंच बायको मिळाली तुला, समज परत इकडे येशील का? नाही. कोण म्हणतरी येणार? म्हणजे कर्म काय सांगता येत नाही असं सांगितलंय. म्हणजे चांगल्या चांगल्यांची बुद्धी भ्रष्ट होती, चांगले चांगले ज्ञानींची होती, मग अज्ञानीची भोगाच्या निमित्तात बुद्धी भ्रष्ट होईल यात काय आश्चर्य? आणि त्यावेळेस कुठे आई वडील असं आता आज म्हणते, ना नाही नाही पप्पा माझे मम्मी माझी, आज अजून लहान आहे, अजून तुमच्यावर डिपेंड आहे. उद्या मोठा होऊ दे, बघ पप्पा माझे म्हणतोय का मम्मी माझी म्हणतोय. बघा असलं बघा तुम्ही, आणि तुम्हाला तुमच्या डोळ्यात एकच बघायला मिळणार आहे. मला काय सांगायची गरज नाही, कारण तुम्ही जेवढं पुण्य करताल तेवढी तुम्हाला शेवक मिळतील, आणि जेवढं त्या ठिकाणी पाप करताल तेवढं तुमच्यापाशी कोण राहणार नाही. पैसेवाले आज कमी आहेत का मला सांगा भारतात? पण ज्यांची मुलं का अमेरिकेत काम करणारे पण कोण नाही जवळ. कामाला एखादा गडी तीच त्याला मारतोय करतोय आणि जातोय निघून पळून पैसे घेऊन. माहिती आहे अशा घटना मुंबईमध्ये वगैरे अशा यायला लागलेत हळूहळू आपल्या भारतात. कोण नाही शेवटी. अर्थ ध्यान करत जसं ते सांगितलं, अतिसंक्लेश भावतय मर्यो घोर शुभ्र सागर मी. जर जवळ तुम्ही पुण्य साठवलं नाही धर्म करून आयुष्यभर, तर मरताना असणार काय? असं होईल. चर्चा काय आपली चालली होती? भूमिकेनुसार आपल्याला आपलं काम. आता आहे ना जन्म कल्याणक महोत्सव, आज कोणता महोत्सव आहे? जन्म जयंती म्हणण्यापेक्षा जन्म कल्याणक महोत्सव आहे. म्हणजे कल्याणकाचा अर्थ आपल्याला माहित आहे, कल्याण करणार, ते जन्म कल्याणक म्हटलं जात. मग असा जन्म कल्याणक महोत्सव जे उत्साहानं साजरा करतील, त्याच्यातला भाव ग्रहण करून, तर ते जन्म कल्याणकाला पात्र होते असं लिहिलंय. मी नाही लिहिलं. असं एकी भाव स्तोत्रामध्ये श्लोक येतो का नाही? एकी भाव स्तोत्रामध्ये श्लोक येतो काय? थांबा म्हणून दाखवतो तुम्हाला. एकी भाव स्तोत्र, एकी भाव स्तोत्र, त्याच्यामधला 24 नंबरचा श्लोक आहे. काय म्हटले बघा अनुबाई, काय म्हणते बघा.
कल्याणक पदप्रदायी असं म्हणते. पंचकल्याणक पदप्रदायी म्हणजे पंचकल्याणक पद देणार, असं देणारी अशी ही तुमची भक्ती आहे. भक्ती पंचकल्याणक म्हणजे माझ्या पर्यायामध्ये माझं पंचकल्याणक उत्सव देणारी ती भक्ती असते. म्हणजे देवाचे पंचकल्याणक मी साजरे करणार तर माझं पण पंचकल्याणक साजरं होणार, अशी ती भक्ती पाहिजे. पंचकल्याणकातला कुठलाही है ना, जन्म कल्याणक महोत्सव साजरा करा नाहीतर निर्वाण कल्याणक महोत्सव साजरा करा. तो कल्याणक महोत्सव असा साजरा झाला पाहिजे की मला तशा प्रकारचं कल्याणक प्राप्त होईल. असा असतो तो उत्सव साजरा करणे. काय स्वस्ती. आणि आपण नटापटा करूनच फक्त, अरे काय नेमकं काय महावीरांचा जन्म नटतोय कोण? नाही, नटायला पाहिजे पण समजायला पाहिजे की का महावीरांचा महोत्सव तुमचा का असा बँड वाजवून करत नाही. करतो आम्ही, हॉटेलात करतो एवढंच. आजकालचे कुठे होते महोत्सव, जन्म कल्याणक महोत्सव? आजकाल सगळ्या मुलांचे व्हायला लागलेले आहे ना. फक्त जागा बदललेली मंदिरच्या ऐवजी. कारण मला आठवतंय लहानपणी, माझा कधी आठवत नाही पण एक तेवढा प्रसंग आठवतोय माझा. मी असं 7-8 वर्षाचा असेल आणि एक दिवस बाईने आपलं मला नारळ देऊन नवीन कपडे घातले, जा म्हटले मंदिरात चढून. मी म्हटलं नेमकं काय, वाढदिवस आहे म्हणल्यावर. पण मला मंदिरात पाठवलं होतं त्या दिवशी बाईने, तेवढंच. मग बाकी काय नाही, केक बी काय प्रकार नव्हता त्यावेळेस. तुम्हाला वाटेल केक खाऊ घातला का? केक आमच्या लहानपणी केक नव्हते. आता ते दुकानच उघडलीत केकची आणि त्याच्याशिवाय होत नाही महोत्सव साजरा. आता म्हाताऱ्यांचा पण केला जातो तर काय ते विषयच नाहीत. म्हणजे एवढा उत्सव साजरा करायचा त्या दिवशी. धर्म विशेष झाला पाहिजे. जेव्हा तुमचा जन्म महोत्सव साजरा करायचा असेल तरी सुद्धा धर्म तुमच्यात वाढला पाहिजे. कारण हा धर्म मिळालाय तो आपल्याला भावाचा अभाव करण्यासाठी, दुःखाचा अभाव, संसाराचा नाश करण्यासाठी धर्म मिळाला. काय अनुभव म्हणजे आता तुम्ही आलाय म्हणून म्हणायचं. तुम्ही पुण्याला काल गेलता का नाही? सकाळी किती वाजता उठला? आता तुमच्या लक्षात आलं असेल. म्हणजे पुन्हा भारी आहे का शास्त्र भारी आहे तेवढं सांगा मला. म्हणजे जर आपण पुण्याला जायचं म्हटलं तर उठू शकतो, तर शास्त्राला जायचं तुम्ही ठरवणार ना, तुम्ही ठरवणार आहे ते. तुम्हाला तिकडे जायचंच म्हटल्यानंतर तुम्ही स्वतःहून, तुम्हाला जबरदस्ती कोणी करावी लागली नाही. आणि ते रोज आई उठवली तरी आपण उठायला तयार नाही. परत असली आई मिळणार नाही उठवणारी. झोपवणाऱ्याच आई आहेत आजकाल, तुम्हाला माहित नाही अजून. झोप बाळा, हा का टाळलायस तू? मग आहे ना, बॉर्डरवर लढायला जाते सगळे पबजी मध्ये रात्री मोबाईलवर. काय बरोबर आहे ना, सगळे बॉर्डरवरच असते. ते नसते ठो 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 ठो. कसं असतो शौर्य? बरोबर आहे. मग त्यांना खरोखर बंदुका देऊन बॉर्डरवर पाठवा माझं तर म्हणणं आहे. तिथं काय आहे सांगायचं काय होतं? महोत्सव साजरा करायची सिस्टीम ही आहे ते इथं सांगते. दादा जन्म कल्याणक महोत्सव आपण आज साजरा करणार महावीरांचा, तर कशासाठी? तर ही आहे भक्ती आहे. याच्यामध्ये एक भक्ती आहे, त्यांच्या गुणांच्या प्रतिभक्ती, त्यासाठी हा उत्सव आहे. इथं गुणांना किंमत आहे, इथं त्या शरीराला नव्हे, त्या जन्माला नव्हे. त्यांनी जे कार्य केलं, मला हिताचा उपदेश दिला. कारण आज आपण त्यांच्या तीर्थशासनामध्ये आहोत. वर्तमान शासन कोणाचं माहिती आहे ना? महावीरांचं तीर्थशासन नायक आहेत ते. आपले नायक कोण आहेत? महावीर आहेत, आदिनाथ नव्हे. प्रत्येक तीर्थंकरांचं शासन काळ सांगितलं. एका तीर्थंकराची दिव्यध्वनी फिरल्यानंतर दुसऱ्या तीर्थंकरांच्या दिव्यध्वनी फिरे तोपर्यंत त्यांचं शासन. आता महावीरांचं शासन कुठपर्यंत चालणार?
श्रेणिक राजाचं महापद्म म्हणून तीर्थंकर होऊन जेव्हा तिथं त्यांची दिव्यध्वनी फिरेल तोपर्यंत महावीरांचं शासन असतं. पण संपलं, 5वा काळ संपला की महावीर शासन नाही, काय नाही. परत 6वा येईल, त्यावेळेस काय धर्म नाही, परत 5वं, त्यावेळेस पण काय धर्म नाही. काय परत 6वा येईल म्हटल्यानंतर परत 6वाच येईल आणि परत 5वं येईल, असं ना. असं पण त्यावेळेस धर्म नसेल. आज आत्ता 5वा काळ आहे, आत्ता आपण महावीरांच्या शासनात आहोत. आपलं भाग्य आहे. जर आपण पुढच्या आहे ना उत्सर्पणी काळात जर जन्मलो असतो तर धर्म नसता त्यावेळेस. 5व्या काळात पुढे धर्म नाही बरं का, येणारा 5व्या काळात. कारण कोणी तीर्थशासन करता नसणारच ना त्यावेळेस. 6व्या काळाला संपणार आहे धर्माचा ऱ्हास. त्याच्यानंतर काय धर्मन कर्मन 6 द्रव्यं 7 तत्वन 9 पदार्थ, काय काय प्रकारने जीवाजीव काय नाही. महावीरांचा जन्म झाला नसता तर काय झालं असं तुमच्या लक्षात येईन. आज तुम्ही आम्ही आज शांततेने जगतोय ना, ही महावीरांची कृपा आहे. तुम्हाला कळतच नाही. 6व्या काळात काय होणार आहे, काय होणार आहे सांगा बरं. आहे ना, माणूस माणसाला मारणार आहे का नाही. हे समोर माणूस दिसला की कुत्री एकमेकाच्या अंगावर जाते, तशी ही माणसं एकमेकाच्या अंगावर जाऊन मारणार. खायला प्यायला काय नसणार आहे आणि त्यावेळेस माणसं एकमेकाला मारून खाणार आहेत. हा काय म्हणते ते म्हणा, काय म्हटलं तुम्ही. हा अग्नी पण नाही. बर, कच्च खाणार म्हणजे असं म्हणायचं चालतंय त्याला काय. इतकी घाणेरडी परिस्थिती असणार आहे. अनुपय लक्षात येते का. धर्म ज्या दिवशी संपल 5व्या काळात आपले महाराज आहे ना, ती आरिका श्रावक श्राविका 4 जण सल्लेखना घेऊन आहे ना समाधी मरण साधतील, पहिल्या स्वर्गात जन्मतील आणि इथं मग धर्म संपलेला असेल. त्यांच्या हातातला घास राजा कर म्हणून घेणार आहे. ज्यावेळेस टॅक्स, हातातला घास सुद्धा टॅक्स असेल. तुम्हाला जीएसटी भरताना त्रास होतोय ना, महाराजांच्या हातातला घास सुद्धा टॅक्स. त्या दिवशी महाराज अंतराय करतील, समाधी मरण साधून मग जातील स्वर्गात. आणि मग काय नाही, मग अंधाधुंदी सगळी अशी अवस्था. महावीर जन्मले नसते तर तीच अंधाधुंदी आज पण असती. तुमच्या लक्षात येईन अजून त्या महावीरांची आपल्यावर किती कृपा आहे. त्यांचा जन्म झाला म्हणून कुठेतरी व्यावहारिक दृष्टीने तर त्यांचं महात्म्य माना की आज आपल्याला सुरक्षितता आहे, थोडस कुठेतरी शांती आहे ना, सगळं त्या काय अनुकूलता आहे. आपले परिणाम सुद्धा असे रौद्र नाही आहेत. हिंसा मौज दारू आहे ना, असले घाणेरडी व्यसन नाहीत आमच्या धर्मामध्ये. ही सगळी कृपा कुणाची आहे लक्षात येते का. महावीर जन्मल्यामुळे हे सगळं महावीरांच्या जन्मादिवशी स्मरण करून मग त्या महावीरांबद्दल आतमध्ये एक बहुमान आला की यस महावीर इज ग्रेट, महावीर भगवान की जय. असं कोणच म्हणलं नाही, मीच म्हटलं जोरात. घोषणा देऊन आला असेल, कसा दुखत असेल तुमचं, दिल्या का घोषणा. मग इथं द्यायचे नाही का, तिथंच द्यायचं होतं का. म्हणजे आपल्याला आतून असं वाटलं पाहिजे की खरं आता ह्यांना आंबेडकर का ग्रेट वाटते सांगा बरं. तुमच्या लक्षात येते का. म्हणजे त्यांची इतकी बेकार हाल होते, ब्राह्मणाने त्यांचे हाल किती बेकार केले होते. अक्षरशः माग झाडू लावायचे त्यांच्या बांधलेल्या असेल, कारण त्यांच्या पायाची जे वन उमटले ना ते त्यांनी झाडून लगेच साफ, त्याच्यावर परत पाय ह्यांनी ठेवणार नाही. इतकी अवस्था वाईट केली होती त्यांची. आणि मग त्याच्यातनं त्यांचा उदाहरण किती किती अन्याय तुम्ही बघितलंच असाल. आंबेडकर, भीमराव आंबेडकर. आता मी कशाला सांग, बघितला का नाही अनु, बघितलाय. दाखवले ना कसे अन्याय झाले होते त्यांच्या. मग त्याच्यातून त्यांनी बाहेर काढलं म्हणून आज त्यांना कळते की आपल्याला कुठंतरी एक स्थान समाजामध्ये दिलं गेलं. आता त्याचा त्यांनी स्वैराचार करणं ते काय आपल्याला त्यांचा कोण पाहिजे.
कोण पाहिजे सांगा की मी सांगतो. कोण आलंय नाही ते तुम्हाला कोण बघायचं सांगा तर तुमची आकुलता कमी करतो. बात काय नाही. कोण हो विजयबाकी? तुमचा लावू का? म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की माझा फॅन लावा. लावा त्यांचा फॅन. तर काय सांगतोय? त्यांचा स्वैराचार आणि आपला अजित वाटतोय स्वैराचार. ते किती अराजकता माजवतायत, कसं कोणावर पण कशी केसेस काय, कसं पण वागतेत, गोंधळ, कुठलाही त्यांना नियम लागू होईल. आपल्याला कोणते कोणते नियम लागू आहेत सांगा? आपल्याला कोणते कोणते नियम लागू आहेत? षटकर्मापैकी कोणता नियम लागू आहे आपल्याला? देवपूजा, गुरुपास्ती, स्वाध्याय, संयम, तप, दान, यापैकी कोणता नियम लागू आहे? 5 अनुव्रत आहेत, आहे ना? अहिंसा, सत्य, आचर्य, ब्रह्मचर्य आणि परिग्रह परिमान. नियम लागू आहे यातला कोणता आहे? आणि महावीरांनी परिग्रह सोडला आणि परिग्रह कोणी घेतला? अजित कोणी केला? त्यांच्या शिष्यांनी परिग्रह. त्यांचा शिष्य शोभतो का आपण शिष्य? ते परिग्रह सोडून गेले. त्यांनी सांगितलं परिग्रह दुःख आहे, आणि मी काय केलं? त्या परिग्रहामध्ये इतका परिग्रहातला जीव झालो मी. आता काय शरद काका, बरोबर आहे का? परिग्रह आहे तर माझं अस्तित्व आहे, परिग्रह नाही तर मग काय? महावीराचा जन्मोत्सव साजरा करणार आपण. त्यांनी अहिंसा आणि मुख्य 2 धर्म, अपरिग्रह, ही 2 त्यांची मुख्य तत्व आहेत. याला दृष्टीमध्ये ठेवून आपण त्या ठिकाणी महावीरांचं जन्म कल्याण साजरं केलं पाहिजे. कारण जिथं अपरिग्रह आणि जिथं अहिंसा तिथंच सुख शांती. पण ह्याचा कुठं आपण मेळ बसवणार ना. स्वस्ती कळते का तुला? अपरिग्रह आणि अहिंसा कुठं मेळ बसवतो का आपण? खाताना, पिताना, बोलताना, चालताना, काही जे काम आपण करतो त्यावेळेस आपल्याला विवेक असतो का? महावीर जयंती दिवशी नियम घ्यायचाय का? आता कुठं हॉटेलात खाणार नाही म्हणून पंढरपूरमध्ये मन पंचप्राण साक्षीने काय म्हणते दिलाय काय? बरं वाढवायचे का काय? मग हॉटेलमध्ये नाही का खाता तू? आता परवा घेतला तर काय वाढदिवसाला? सांग काय सांगू? काय घ्यायचंय का नियम? पाव बिस्किट खाणार नाही म्हणून? पाव वडापाव. आजकाल सगळ्याबरोबर पाव लागतो. देवा मला पाव, सगळ्यांना पावच पाहिजे, त्यामुळे पाव दिले देवानं, बाकी काय नाही. देवानं पावायचं राहिलं ना पावच दिला, असं झालं. ते तुला पाव माहितला होता ना, तरी काय सांगायचं काय? अहिंसा आणि मग आजच्या दिवशी आपल्याला करता येईल का नाही विकल्प? काय परिग्रह परिमाणाचा विकल्प करता येईल का नाही? त्याच्यामुळे तर कुठंतरी आपण त्यांचे शिष्य फॉलोअर्स आहोत हे समजलं तर पाहिजे का नाही लोकांना? लोकांना दिसतंय काय? हे गुजरच त्यांनीच आपल्याला. आता ते त्यांचं पाप आहे, आपलं पुण्य, हा सगळा आहे ना अंतर आहे. त्यांना आपल्याला दोघाला कळत नाही बरं का. हे त्यांना कळत नाही की हे यांच्या पुण्याच्या उदयात मिळतंय म्हणून, आणि त्यांना ते पण कळत नाही की त्यांच्या पापाचा उदय म्हणून त्यांच्याकडे नाही. मला किती कळतंय की माझ्या पुण्यामुळे मला आले, मी जो धर्म केलाय त्याच्यामुळे येतंय, न की मी दुकानात जातोय आणि भरपूर दिवसभर कमवतोय म्हणून मला येत. ह्याचा विश्वास तुमचा तर आहे का? पुण्यानं सगळं जे काय वर्तमानामध्ये परिग्रह ते माझ्या पुण्यानं येतंय. तुम्ही समजताय माझ्या कर्तृत्वाने येतंय, आणि हेच सगळ्यात मोठं पाप आहे. आणि महावीरांनी ते सांगितलं, परिग्रह मोठं पाप आहे. काय सूरज करायचं का परिग्रह परिमान? तो घालायला लागला. मी म्हटलं ना हालतोय ते लगेच.
परिग्रह म्हणलं ना, काय जे महावीरांचे फॉलोअर्स वाटलं कुठल्या तरी अँगल आपण महावीराच्या आता क्या आणि आपण बघतो परवा एक पेपरमध्ये न्यूज, एक जोडपं 900 कोटीची संपत्ती दान करून दीक्षा, असं हे नेहमी श्वेतांबराचे जे काही दीक्षा होते ना, आणि ते कौतुक करून लगेच आपले पण लोक लगेच फॉरवर्ड करायचे, बघा जसं काय तुम्हीच दीक्षा घेतली तुम्हीच दान दिले. हे फॉरवर्ड मेसेज करताना पण अशा अभिमानाने करते, बघा मी दान किती दिले. याला का दिलं दान कुणी, तुम्ही फॉरवर्ड मेसेज करताना कशा अभिमानाने करताय. हलवाईच्या घरावर तुळशी पत्र म्हणजे व्हॉट्सअप मेसेज. काय नाही, आपलं कायच कर्तृत्व नाही, फक्त मी पाठवला मेसेज एवढंच कर्तृत्व. अरे मग त्याच्यात शिकतोय काय आपण. एवढे मोठे मोठे संपत्ती असताना सुद्धा त्यांनी त्याग, आणि शिकलेले, असं नाही आहे की बिगर शिकलेले. मग त्यांना शक्य आहे तसल्या धर्माच्या आधारे की ज्या धर्माचा बेस खोटा आहे. तुमच्या लक्षात येत नाही. तोडरमलजींनी त्याला अन्यमत मध्ये म्हटलेलं आहे की. आणि आपल्याला खरा धर्म मिळून सुद्धा आपण अशी अति पुण्य उदय मम आया असं झालेलं. फक्त पुण्य उदय आलाय आणि आपल्याला त्याच्यामध्ये आपली आपली बुद्धी भ्रष्ट झाली. पुण्याच्या उदयात बुद्धी भ्रष्ट होते आणि त्यामुळे आपल्याला धर्म गौण वाटतो आणि धन मुख्य वाटत. बरोबर आहे का अजित? मुख्य गौण काय आपल्यासाठी समजे ना. म्हणून महावीरांचा जन्मोत्सव साजरा करायचा, त्याची एक सिस्टीम तर लक्षात ठेवली पाहिजे. कशी साजरी करायची, तर इथं आचार्य म्हणते अशी अशी असा साजरा करायचा असतो. घ्या आपला नंबर 24 नंबरचा श्लोक आहे. चित्ते कुर्वन् निरवधि सुख ज्ञानद्रवीर्य रूपम देवत्वां य समय नियमादादरेण स्थलीति श्रेयो मार्ग सकल सुकृतिं तावता पूरयित्वा कल्याणानां भवति विषय पंचधा पंचिदानां. हे जिनेंद्र, जो मनुष्य अनंत सुख, अनंत ज्ञान, अनंत दर्शन और अनंत वीर्य स्वरूप आपको मन अर्थात हृदय में धारण करता हुआ समय के नियम से अर्थात निश्चित समय तक विनय पूर्वक आपकी स्तुति करता है, निश्चय से वह पुण्यवान उस स्तवन मात्र से मोक्ष मार्ग को पूर्ण करके 5 प्रकार से विस्तृत कल्याणकों का अर्थात गर्भ, जन्म, तप, ज्ञान और निर्वाण रूप 5 कल्याणकों का पात्र होता है. काही याला म्हणायची भक्ती. विश्वास असा आहे, तुमची भक्ती करतो तर मी भक्तीस पात्र होतो, माझी भक्ती होणार. अशी आपल्या भक्तीतली शक्ती. ही आज आपल्याला दाखवायला पाहिजे. भक्ती दाखवायला पाहिजे, गुणांची भक्ती. त्यांनी काय केलं हे महत्वाचं, ते जन्मले हे महत्वाचं नाही. ते जन्माला महत्व प्राप्त झालेलं आहे कोणत्या तरी कारणानं. ते वीतराग सर्वज्ञानी हितोपदेशी झाले त्यावेळेस त्यांचा तो जन्म कल्याणक म्हणून झालेला आहे. असं आहे. त्यांनी पूर्वभावामध्ये भावना पाहिली सर्व जीव सुखी होत, तेव्हा तीर्थंकर प्रकृती बांधली असताना, पंचकल्याणक होत असताना गर्भ कल्याणक जन्म कल्याणक साजर केलं इंद्राने. काय उत्सव असं तुम्हाला माहिती आहे जन्म कल्याणकाचा? जन्म कल्याणकाला सगळ्यात जास्त गर्दी असते. तुमच्या माहितीसाठी सांगतो बघा, कुठल्याही पंचकल्याणकाला गर्दी कुठं करते आणि गृहस्थानी तिथंच गर्दी करणार की. तप कल्याणकामध्ये आपलं काय काम आहे ना, तप आणि केवळ ज्ञान आणि मोक्ष कल्याणकाचा आपला काय संबंध आहे बरं का. आपलं फक्त गर्भ जन्म हे 2च कल्याण गृहस्थाचे.
त्यातला गर्भ कल्याणक तर बायकांचा महोत्सव आणि जन्म कल्याणक सगळ्यांचा महोत्सव असं. कसला भयंकर मोठा महोत्सव असतो तो. ती काय ती मेरू पर्वतावर त्या बाळाला घेऊन जायचं. इंद्र कसा घेऊन जातो, इंद्र कसे 1000 नेत्र करून त्या बाळाला बघतो. समाधान होत नाही त्या इंद्राचं सुद्धा. नाचतो काय कसलं त्यावेळेसच नृत्य केलं जातं ना. तांडव नृत्य त्यावेळेसच करतंय ते इंद्र. म्हणजे त्याचं मन इतका प्रफुल्लित झालं, कारण मन एकदा आनंदित झालं की माणूस गपचिप नाचतंय. डीजे लावला आवाज आला की माणूस आपला असं करतेच. कसला का असू दे माणूस, नुसता डीजे वाजायला पाहिजे एवढंच. बरोबर आहे का? मन आनंद, मन आनंदित झालेलं असतं. तुमचं मन कशामुळे आनंदित झाले? आमची कारणच वेगळी आहेत आनंदित व्हायची. आम्ही नटूनच आनंदी होतोय. अरे नट्यात आनंद आहे का? तुम्हाला लक्षात येते का नाही हेच कळत नाही. आनंद उत्सव आपण साजरा कोणाचा करतोय? नटल्याचा आनंद नाही त्या. म्हणून म्हटलं हे सगळं बाहेरच गोंधळ, डीजेचा गोंधळ, नटायचा गोंधळ. अरे कल्याणक कोणाचं, तुमचं का त्यांचं चाललंय? त्यांच्याबद्दल कुठेतरी डोक्यात यायला नको काहीतरी. आनंद उत्सव त्यांना ते जन्मले म्हणजे माझा जन्म धन्य झाला. त्यांच्या ह्याच्यात मी जन्मलो शासनामध्ये. माझा धन्य जन्म, मला आता मोक्ष मिळणार, इतका आपल्याला आत्मविश्वास पाहिजे त्यांच्या जन्मावर सुद्धा. हे आहे जन्मोत्सव. नाहीतर काय, जन्मले का तर जन्मजयंती साजरी करायला जन्मले, मेले का तर निर्वाण कल्याणक साजरे करायला मेले. अरे हे काय प्रकार? हे नाही. त्याच्या पाठीमागचं तत्व बघा. आणि ते तत्व आनंद देत असत, आपल्या मनाला शांती देत असत. ते तत्व, चांगले विचार, चांगले आचार हे आपल्याला शांती देणारे असतात. आणि महावीरांनी ते दोन्ही दिलेत आम्हाला. विचार पण चांगले दिलेत आणि आचार पण चांगला दिला. कारण त्यांच्या काळामध्ये हिंसा इतकी जास्त झाली होती, म्हणून त्यांनी विशेष करून अहिंसेला महत्व दिले. म्हणून तिथं महाराजांच्या कॅलेंडर मध्ये वाक्य आहे ना, अहिंसा रूपी श्रेष्ठ धर्म जानकर मार्ग संबंधी शंका मत कर. इतका चांगला धर्म मिळाला माहित नाही तुला अजून? मार्गासंबंधी शंका करू नका. जिन धर्मासारखा दुसरा धर्म नाही. त्यामुळे त्याचं अनुसरण जे करतील ते सुखी. आणि त्याला सोडून, कारण परिग्रह हीच हिंसा आहे, आचार्याने सांगितलं. परिग्रह हिंसाच आहे. तुमच्या अजून लक्षातही नाही गोष्ट, आणि त्यामुळे परिग्रहाची भीती वाटत नाही. काय परिग्रह म्हणजे हिंसा. त्याला आता त्या दिवशी ती एवढी विकलं, हिंसा झाल्यासारखं वाटलं का आनंद वाटला? सांग. घावलाय तर जरा म्हणजे चर्चा. परत उद्या येतोय का, लवकर येतोय का नाही असं येणार. तुम्हाला माहितीये अरुणा काकीचा पोरगा आहे तू, तसा वाया जाणार नाही. या एक महावीरांनी दिलेल्या तत्वाचं आज चिंतन करा दिवसभर. महावीर 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 सारखं इकडं तिकडं जाता येता महावीरांचा जन्म काय असं महावीर आज दिवसभर आपल्या म्हणजे त्याचं एक नशा चढली पाहिजे महावीर महोत्सवाची. जन्म कल्याण, दुसरं काय नाही. जे काय बोलायचं ते महावीराबद्दलच बोलायचं. जे काय ऐकायचं ते महावीराबद्दलच ऐकायचं. जे काय करायचंय ते महावीरांनी सांगितलंय तसंच करायचं. आजचा दिवस त्यावेळेस तो जन्म कल्याण महोत्सव साजरा. आपलं राहिली की अष्टक असू द्या. नाही सांगू तसं काय नाही, नुसतं वाचून काढायला आता 10 वाजले. वाचू दे. बर वाचतो. जीव माझा गेला तर तुम्ही सांभाळ बघा, पुढे तुम्ही वाचा असं मला सांगा. बाकी काय असू द्या.
अजून उत्साह असेल तर उद्या वाचू आपण.